विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी प्रत्येक विद्यार्थी कमेंट सेक्शन मध्ये मला सांगेल किती % टार्गेट करतोय. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी इथं कमेंट सेक्शन मध्ये मला कमिटमेंट देईल की सर मी 90% टार्गेट करतोय. 80, 85, 95 जेवढे % तुम्ही टार्गेट करताय प्रत्येक विद्यार्थी मला कमेंट सेक्शन मध्ये सांगेल. आणि सेम व्हिडिओ आपण रिझल्टच्या दिवशी प्ले करू आणि बघू किती विद्यार्थ्यांनी अचीव्ह केलं, किती विद्यार्थ्यांनी मला जे कमिटमेंट दिलं होतं ते कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी कमेंट करेल. या व्हिडिओला जसे 300 लाईक्स येतील त्यानंतर अजून एक महत्त्वाचा व्हिडिओ येणार आहे स्ट्रॅटेजीवरती. लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून द्या बाळांनो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत एचएससी बोर्ड 2026 मध्ये 90% कसे काढायचे. याला आपण 90 स्ट्रॅटेजी म्हणू शकतो. ठीक आहे, दरवर्षी एक स्ट्रॅटेजी मी रिलीज करतो आणि यावर्षी मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त प्रत्येक स्लाइडला किंवा प्रत्येक क्षणी व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. ठीक आहे, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लास्ट व्हिडिओचा विनर लोकेश सोनार होता, ज्याला 59 रुपीचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओ मधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचे. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुप खास एचएससी बोर्ड 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. लवकर फील होईल म्हणून लवकरात लवकर जॉईन करा. आता आपण बघूया 90 डेज 90 स्ट्रॅटेजी. ठीक आहे, पहिली गोष्ट 90 दिवस कसं काय. अजून तर खूप टाइम आहे सर, फेब्रुवारीमध्ये एक्झाम आहे, अजून खूप टाइम आहे. मी तुम्हाला छोटंसं कॅल्क्युलेशन सांगतो बाळांनो. हा ऑक्टोबर चालू आहे, ऑक्टोबरचे 10 दिवस मी कन्सिडर करतोय. फक्त 10 दिवस कन्सिडर करतोय, कारण भरपूर विद्यार्थी 20 ऑक्टोबरला पण हा व्हिडिओ बघू शकतात. त्यानंतर नोव्हेंबरचे मी कन्सिडर करतो इथं 30 दिवस है ना, 30 डेज तुमचे नोव्हेंबरचे. डिसेंबरचे मी इथं कन्सिडर करतो तुमचे 30 डेज. ठीक आहे, जानेवारीमध्ये तुमची ओरल एक्झाम स्टार्ट होऊन जाईल, प्रॅक्टिकल एक्झाम स्टार्ट होऊन जाईल. फक्त मी 20 दिवस कन्सिडर करतोय ज्याच्यात तुम्ही अभ्यास करणार आहे जानेवारीचा. ठीक आहे, आज जानेवारीचे तुमचे 20 डेज झाले. किती दिवस झाले तुमचे टोटल बाळांनो? 90 डेज. या 90 डेज मध्ये किती आपल्याला % आणायचे? 90% आणायचे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 101% गॅरंटी देऊन मी तुम्हाला सांगू शकतो, 90 दिवसात 90% काहीच अवघड नाही. विद्यार्थी 90, 95, 96, 97 पर्यंत जातात. ठीक आहे, खूप इझी आहे. आता एक एक स्टेप बघू की काय काय तुम्हाला करावे लागणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, टोटल चॅप्टर्स किती आहेत माहिती तुमच्याकडे? टोटल चॅप्टर तुमचे ऑन अँड ॲव्हरेज 45 चॅप्टर्स आहेत. मी 3 सब्जेक्टचे मिळून सांगतोय तुम्हाला, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. मॅथ्सच्या जागेवर बायोलॉजी असेल तरी तुम्ही एवढे 45 चॅप्टर कन्सिडर करू शकतात. आता बाकी जे सब्जेक्ट्स आहेत बाळांनो, इंग्लिश झालं, कोणाचं हिंदी असेल, मराठी असेल, जॉग्राफी असेल, IT झालं, ENT इलेक्ट्रॉनिक झालं, त्या सगळ्या सब्जेक्टला आता बाजूला ठेवा थोडंसं. मेन सब्जेक्ट कोणते तुमचे? फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बायो. ठीक आहे, किंवा दोघांचं मॅथ्स बायो दोघांचं असेल. ठीक आहे, आता ज्याचं मॅथ्स बायो त्याच्याकडे किती 60 चॅप्टर आहेत टोटल. ठीक आहे, पण मी एक सब्जेक्ट कन्सिडर करतो. 45 चॅप्टर तुमच्याकडे. आता 45 मध्ये 45 चॅप्टर तुम्हाला करायचे का बाळांनो? नाही. जर तुम्ही आता 45 चॅप्टर केले ना, तुमचे 100% बोर्डात येऊन लागतील. आणि आपल्याला एवढे नको हवे, आपल्याला 90% हवे. 90% साठी मग काय 90% चॅप्टर करायचे का 45चे 90%? ते पण नाही करायचे तुम्हाला. मी तुम्हाला एक सोपं कॅल्क्युलेशन सांगतोय बाळांनो. फक्त तुम्हाला किती 30 चॅप्टर करायचे. खूप जास्त करून सांगतोय मी 30 चॅप्टर. पण जर तुम्ही 25-27 चॅप्टर 25 ते 27 जरी चॅप्टर केले ना, तरी तुमच्या आरामात 90% येणार आहेत बाळांनो. प्रत्येक विषयाचे तुमचे 15 चॅप्टर आहेत. ठीक आहे, 15 त्रिक 45 तुमचे झाले. मी 15 प्रत्येक विषयाचे चॅप्टर नाही करायला लावते मी तुम्हाला. मी फक्त तुम्हाला सांगतोय की 9 चॅप्टर प्रत्येक विषयाचे करून घ्या. 27 चॅप्टर जरी तुम्ही केले ना, 27 चॅप्टरला मी गॅरंटी देतो तुमचे 90% कुठे गेले नाही बाळांनो. 101% 90% येतील. आता कोणते चॅप्टर करायचे, काय काय करायचं, सगळ्या गोष्टी सांगतोय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो. ठीक आहे, टॉप 200 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच बोर्डात येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. का रे बाळांनो, तिथून प्रश्न का येतात, दरवर्षी का रिपीट होतात? एक गोष्ट लक्षात ठेवा. आता फॉर एक्झाम्पल आज मी एक क्वेश्चन शेअर केला होता इंस्टाग्रामवरती, स्टेट अँपियर्स लॉ. आता स्टेट अँपियर्स लॉ हा क्वेश्चन 9 वेळा विचारला गेला आहे बाळांनो. आता तो 10व्या वेळा विचारणे जाण्याची प्रोबॅबिलिटी सगळ्यात जास्त आहे त्या क्वेश्चनची. मग अशा क्वेश्चनची आपण अनालिसिस केली. जे टॉप 200 क्वेश्चनच्या शीटमध्ये टाकलेत ना, ते असेच क्वेश्चन आहेत जे सगळ्यात जास्त येण्याची प्रोबॅबिलिटी आहे. प्रत्येक क्वेश्चनवरती अनालिसिस केलेली असते. हा क्वेश्चन किती वेळा आलेला आहे तो क्वेश्चन प्रॅक्टिस करा ना, रॅदर दॅन जो क्वेश्चन आतापर्यंत आलाच नाही. गोष्ट समजते? नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. सगळ्या टीचरने खूप मेहनत करून ती शीट बनवली आहे बाळांनो. गॅरंटेड देतो तिथूनच मॅक्झिमम सिमिलर प्रश्न येतील. ठीक आहे, काही अडचण असेल तुम्ही व्हॉट्सअपला मला विचारू शकतात, पण डायरेक्ट तुम्ही एनरोल करू शकतात ऍप आणि वेबसाईटमधून. आता बघा महत्वाची, आता 90 स्ट्रॅटेजीवरती परत आलो आपण. 90 स्ट्रॅटेजीमध्ये किती चॅप्टर तुम्हाला करायचे बाळांनो? फक्त टोटल चॅप्टर किती आहेत? 45 मधून किती करायचे बाळांनो? तुम्हाला फक्त 9 चॅप्टर करायचे प्रत्येक विषयाचे. म्हणजे तुमचे टोटल 27 चॅप्टर तुम्हाला करायचे. गोष्ट समजते? तर चॅप्टरचा फ्लो बघा. मी चॅप्टर सांगतोय तुम्हाला, कोणते 27 चॅप्टर कोणते ना, ते सगळ्या गोष्टी सांगतोय. पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, चॅप्टरचा फ्लो कसा असला पाहिजे. पहिले तर तुम्ही एचएससी बोर्डाचं जे पुस्तक असतं ना बाळांनो,
त्याच्या व्यतिरिक्त काहीच नका करू. कोणतंच टार्गेट नाही, नवनीत नाही, आर्यन नाही, काहीच नका करू. आत्ताच्या स्थितीला काही नका करू. मी नंतर सांगेल तुम्हाला काही करायचं असलं तर. चॅप्टर जेव्हा तुम्ही प्रिपेअर करताय ना, सगळ्यात पहिले HSC बोर्डाचं बुक बघा बाळांनो. मी सीईटीच्या विद्यार्थ्यांनाही सेम गोष्ट सांगतो, ठीक आहे, पण बोर्डाच्या विद्यार्थ्यांनाही सेम सांगतो. बोर्डाच्या पेपरमध्ये बाहेरचं काहीच येत नाही. HSC बोर्डाचा जो पण चॅप्टर असेल तुम्हाला व्यवस्थित रीड करायचा आहे, अंडरस्टँड करायचा आहे. दुसरी गोष्ट, त्यानंतर तुम्हाला जायचंय बाळांनो PYQs वरती. त्या चॅप्टरवरती कोणकोणते PYQs आतापर्यंत विचारलेत. तिसरी गोष्ट, तुम्हाला जायचंय टॉप 200च्या क्वेश्चनच्या कोर्समध्ये, की या चॅप्टरवरती फॉर एक्झाम्पल रोटेशन आहे. रोटेशनचं तुम्ही व्यवस्थित हे केलं, HSC बोर्डाचं पुस्तक वाचलं, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून घेतलं, स्ट्रॅटेजी हे कॉन्सेप्ट वगैरे. त्यानंतर रोटेशनचे PYQs झाले, रोटेशनचे PYQs झाले. त्यानंतर रोटेशनचे टॉप 200 क्वेश्चनच्या शीटमधले क्वेश्चन झाले. बस एवढं इनफ आहे तुम्हाला 90% आणण्यासाठी. एवढं इनफ. याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही बाळांनो. मी 100% खात्री देऊन सांगतो, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही नाही करायचं. गोष्ट समजते? आता सेशन फ्लो बघू बा, सेक्शन फ्लो बघू बाळांनो. एवढी गोष्ट समजली? चॅप्टर सांगतोय, थोडंसं थांबा. सेक्शन फ्लो, आता बघा 4 सेक्शन असतात तुमचे प्रत्येक पेपरामध्ये. आता समजा फिजिक्सचा पेपर मी कन्सिडर केला, त्याच्यामध्ये काय रे बाळांनो, थोडंसं आता एवढं तरी तुम्हाला माहित पाहिजे वेटेज वगैरे. ए सेक्शन असतो, बी सेक्शन असतो, सी सेक्शन असतो, डी सेक्शन असतो. ए सेक्शन मध्ये तुमचे परत 2 क्वेश्चन असतात, एक MCQ असतो बाळांनो आणि एक तुमचा VSA असतो, व्हेरी शॉर्ट आन्सर. आणि बाकीचे जेवढे सेक्शन सी सेक्शन डी आहेत याच्यात तुमचे लॉंग आन्सर असतात. आता हे 2 मार्काला असतात, हे 3 मार्काला असतात, हे 4 मार्काला असतात आणि हे 1 मार्काला असतात. एवढा फॉर्मॅट माहिती आहे प्रत्येक विद्यार्थ्याला. सगळ्यात पहिले आता MCQ वरती टाइम वेस्ट नका करू. MCQ एक पण MCQ आता नाही करायचा आपल्याला. MCQ तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ठीक आहे, आता ही गोष्ट मला बोलायला नको हवी, पण मी बोलतोय तुम्हाला. 10 प्रश्न येतात ना तुमचे MCQ मधले, 5-6 प्रश्न आहे ना तुम्हाला इकडून तिकडून समजून जातात बोर्डाच्या पेपरामध्ये. तर ही गोष्ट हा व्हिडिओला व्हायरल नका करून देऊ, ठीक आहे, नाही तर माझ्यावरती बोर्ड ऍक्शन घेईल. 5-6 तुम्हाला इकडून तिकडून माहीत पडून जातात. समजते गोष्ट? याच्यावर टाइम वेस्ट नका करू. हे होऊन जाईल, मी सांगतोय हे होऊन जाईल. महत्वाचं काय माहिती, हे 3 सेक्शन आहेत बाळांनो, BCD. याच्यात तुम्हाला खूप मेहनत करायची. सगळ्यात पहिले D सेक्शन उचला, मोठे मोठे प्रश्न पहिले सॉल्व्ह करा, त्यानंतर C, त्यानंतर B. आपोआप तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड होईल बाळांनो. मोठे प्रश्न जेव्हा सॉल्व्ह होतात ना, तेव्हा आपोआप कॉन्फिडन्स बिल्ड होतो. हे तुम्हाला 10 MCQ करायचे असतात. इथे 1-2 प्रश्न केले ना तरी तेवढे मार्क भेटून जातात तुम्हाला. या गोष्टीची थोडी समज असू द्या. मग म्हणजे पहिले सेक्शन D करायचंय. सेक्शन पेपरमध्ये काय अटेम्प्ट करायचं ते नंतर बघू, पण आता अभ्यासासाठी मी तुम्हाला सांगतोय, पहिले सेक्शन D, नंतर C, नंतर B, नंतर A, ठीक आहे. आणि ही गोष्ट जी सांगितली ती थोडी व्हायरल नका करू, ठीक आहे. चला, सेक्शन वाईज फ्लो झाला आपला. आता इथं सेशन लिहून दिलं, सेक्शन आहे. चॅप्टर वाईज फ्लो झाला. आता चॅप्टर कोणते सर? आता मी तुम्हाला सांगतो, ह्या चॅप्टरचे PYQs प्लस 200 क्वेश्चन्स इनफ आहेत. इनफ सांगतोय मी तुम्हाला प्रिपरेशनसाठी. आणि HSC बोर्डाचं पुस्तक, 3 गोष्टी इनफ असतात. कुठलेच मॅरेथॉन नका बघू. युट्यूबवरती 10 तास तुम्ही टाइम वेस्ट करत असतात तुमचे, काही करायची गरज नाही, ठीक आहे. आता या चॅप्टर्स बद्दल बोलायचं झालं बाळांनो, ठीक आहे. रोटेशन खूप महत्वाचं चॅप्टर आहे. जस्ट अ सेकंड, मला कलर चेंज करून घेऊ दे. रोटेशन खूप महत्वाचं चॅप्टर आहे बाळांनो. रोटेशनचे किती तुम्हाला अराउंड, आता वेटेज बघायला झालं बाळांनो, आता कारण अपडेटेड झालंय वेटेज म्हणून. 7 क्वेश्चन रोटेशनचे, फ्लुइडचे 7 क्वेश्चन, KTGचे 7 क्वेश्चन, थर्मोचे 7 क्वेश्चन, वे ऑप्टिकचे झाले तुमचे 7 क्वेश्चन, ठीक आहे. EMIचे झाले 7 क्वेश्चन, सुपरपोजिशन झाले 6 क्वेश्चन, याचे झाले 6, याचे झाले 6. एवढे जरी चॅप्टर केले ना तरी तुमचे 60 मार्क होऊन जातात बाळांनो. 60 + 30 तुमचे इंटरनलचे झाले, ठीक आहे. किती झाले तुमचे? 90 मार्क झाले. किती पाहिजे तुम्हाला? 90% आहेत. आता भरपूर विद्यार्थी बोलते सर 7 म्हणजे बाकीच्या चॅप्टरला वेटेजच नाही का काही? अरे बाळांनो, हे मार्क्स विथ ऑप्शन आहेत. खरं तुला रोटेशन तुम्हाला मार्क्स विदाउट ऑप्शन 5च मार्काला, पण आपण मार्क्स विथ ऑप्शन कन्सिडर करू ना. पूर्ण पेपरामध्ये तुमचा 98 मार्काचा पेपर येणार आहे फिजिक्सचा, त्यापैकी तुम्हाला 70 मार्काचा सोडवायचा आहे. तर आपण 98 पैकी कन्सिडर करू ना. हे 98 मार्क फक्त तुम्हाला 8 चॅप्टर जरी व्यवस्थित केले ना तरी तुमचे 90% कुठे गेले नाही. गोष्ट समजते? सेम फॉर केमिस्ट्रीचे हे तुमचे 9 चॅप्टर बाळांनो. सेम फॉर मॅथमॅटिक्स. तुमचे मॅथमॅटिक्सचे तर 8 चॅप्टर सांगतो मी. फक्त 8 चॅप्टर करा. 8 चॅप्टर व्यवस्थित करा, आरामात होऊन जाईल बाळांनो, ठीक आहे. त्यानंतर तुमचे बायोलॉजीचे हे 9 चॅप्टर झाले. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, ठीक आहे. आता वेटेज मी पहिले व्हिडिओ मध्ये शेअर केलेले, एक सेपरेट वेटेजचा व्हिडिओ आहे, तुम्ही बघा. महाराष्ट्र बोर्डाने जे वेटेज जाहीर केलेले ना ते मी टाकलंय, ठीक आहे. आणि हे 8 चॅप्टर करून घ्या, व्यवस्थित तुमचे 90% येऊन लागतील, ठीक आहे. लक्षात ठेवा बाळांनो, स्मार्ट वर्क करायचं, हार्ड वर्क तुम्हाला आता कमी करायचंय. स्मार्ट वर्क करा. जसं की आता जे MCQ असतात बाळांनो, MCQ मी पहिले काय गोष्ट सांगितली, 5-6 MCQ कुठून भेटणार आहेत है ना. उरले जे 5-6 आहे ना ते पण मी तुम्हाला तुक्का स्ट्रॅटेजी देऊन टाकेल.
की तुक्का कसा मारायचा. अभ्यास करत असणार चांगलीच गोष्ट आहे. वेळ मिळाला तर आपण एमसीक्यूचा पण अभ्यास करू, पण एमसीक्यू किती 10 मार्काला येणार आहेत. बाकी पेपरचा अभ्यास करा ना जो 60 मार्काचा येणार आहे. ही गोष्ट ये तुक्का स्ट्रॅटेजी वगैरे सगळ्या गोष्टी शेअर करेल. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. गोष्ट समजते. आणि एक गोष्ट सांगतो बाळांनो, ही गोष्ट मी अंतकरणापासून सांगतोय, 200 क्वेश्चनची शीट तुम्हाला खूप जीवनदान साबित होईल बाळांनो. खूप रिसर्च केलंय त्या शीटवरती. एक एक प्रश्न किती वेळा आलाय, कुठून आलाय, सगळ्या गोष्टी रिसर्च करून ती शीट बनवली आहे. मी असं नाही म्हणणार की पूर्ण पेपर तिथून येतो आमचा. मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन्स येतात बाळांनो, जेणेकरून तुमचा स्कोर बूस्ट होतो. तेवढं प्रॅक्टिस करा. बाकीच्या गोष्टी प्रॅक्टिस करा, ते पण प्रॅक्टिस करा, है ना. काही अडचण असेल व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच विचारा. सगळ्या टीचरने मेहनत घेतलेली बाळांनो, खूप जेन्युअनली सांगतोय मी. नक्कीच एनरोल करा 200 क्वेश्चनच्या शीटमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू. 300 लाईकचं टार्गेट आहे बाळांनो.